विरोधकांचा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर चर्चा करताना जर मंत्री उपस्थित नसतील, वर जर कुठले मंत्री येत नसतील, त्यांचे खासगी सचिव तिथे उपस्थित नसतील, इथले अधिकारी जर उपस्थित राहत नसतील, तर या सभागृहाला गांभीर्य आहे की नाही याबाबत स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेणं महत्वाचं आहे. काल संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादांच्या ही गोष्ट लक्षात परवाच्या दिवशी आणून दिली. इतकंच काय तर गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा विधान परिषदेसारख्या सभागृहाला जर हलक्यात घेत असतील अधिकारी आणि मंत्री, तर मला असं वाटतं हे फार वाईट आहे. आणि 293 ची चर्चा वारंवार पुढे ढकलणं हे विधानसभेकरता जितकं वाईट आहे, कारण एक काळ या विधानसभेचा पाहिलाय आपण. दिलीप वळसे पाटील साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना 293च्या चर्चा वेळेवर व्हायच्या, अर्धा तास चर्चा वेळेवर व्हायच्या, लक्षवेधी मोजक्याच असायच्या 3 किंवा 4. आम्हाला अनेकदा वळसे पाटील साहेबांनी सांगितलं. आता त्यात कुठलंही शिस्त राहिली की नाही हे मला असं वाटते विचार करणं महत्वाचं आहे. सत्तेतला असलो तरी काही गोष्टी ज्या चुकत असतील त्यावर बोट ठेवणं हे मला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. म्हणून माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी हे याला गांभीर्याने घेतील आणि मंत्री जर इतके गाफल राहत असतील तर हे इथून पुढे महाराष्ट्राचं चित्र काही चांगलं राहणार नाही. विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही सभागृह अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार, आणि त्याला मंत्री गांभीर्याने घेत नसतील तर हे दुर्दैव आहे. बरोबर आहे, कारण नाशिकला जो एक कार्यक्रम झाला होता मराठी भाषा दिनाचा, त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या व्हीएसआरनी गेल्या आणि त्यानंतर काल पत्रकारांनी प्रश्न विचारला का व्हीएसआर व्हेंचरच्या संदर्भात, ज्या व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय व्हीके सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे. या व्हीआयपी लोकांना ठार करण्याची सुपारी व्हीएसआर व्हेंचरच्या मालकांनी घेतलेली आहे. आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं व्हीएसआरचं विमान का दिलं गेलं, आमचा तोच तर प्रश्न आहे ना. दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं, कोण्या अधिकाऱ्यानं दिलं, कसं दिलं, 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हणलं. नंतर उत्तर येतं का व्हीएसआरने सर्व व्हीआयपी त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे. माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण व्हीएसआर व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे. त्यांना महाराष्ट्राचं राजकारण संपवण्याची मोठी सुपारी भेटलेली आहे अंडरवर्ल्ड करून. त्याच्यामुळे व्हीएसआर कडे जाण्याचा अजिबात डोक्यातून विचार काढून टाकावा. मी एकनाथ शिंदे साहेबांनाही परवाच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही प्रवास करताना व्हीएसआर नाव दिसलं तर करूच नका, एखादा कार्यक्रम स्किप झाला तर चालेल. तेच मी देवेंद्रजींनाही म्हणतो. आणि त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनी त्याच विमानात गेल्याचं जेव्हा जयदादाला कळलं, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की इथून पुढे असं होता कामा नये. आणि मला विश्वास आहे की आता इथून पुढे व्हीएसआरवर आम्ही तरी आमच्या पक्षाकडून कोणी जाणार असं दिसत नाही. बरोबर आहे ना. शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर असा घातपात, अपघात, विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारेल. त्याच्यामुळे सीबीआय चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे. आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलंय की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील. आणि त्यामुळं सीबीआय चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे. आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की. डीजीसीएचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही. पण डीजीसीएचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि जयदादांनी जे सीबीआय इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. शेवटी ते पवार परिवार आहेत. जय